फार्मा व केमिकल इंडस्ट्रीचे भारतातील भविष्य तुम्ही कसं बघता? आपण जर बघाल ना, तर गेल्या 15-1 वर्षात आय-टी क्षेत्रामध्ये जी कंटिन्युअसली प्रगती झाली, तशीच प्रगती ही पुढच्या 15 वर्षात तुम्ही फार्मा आणि केमिकल इंडस्ट्रीमध्ये बघाल. आज इंडियाकडे जर तुम्ही बघितलं, तर भौगोलिक क्षेत्र खूप मोठं आहे. खूप स्टेट्समध्ये इंडस्ट्रियल एरियाज वास्ट मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहेत. महाराष्ट्र देखील त्यातला एक मोठा प्रबळ स्टेट आहे. केमिकल व फार्मास्युटिकल इंडस्ट्री चालू करण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते? केमिकल आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्री ही केवळ आपल्याला समुद्रकिनारीच मिळू शकते आणि ती व्हायलाच पाहिजे तिथे. कारण येणारं जे एफ्लुएंट आहे ते प्रॉपर ट्रीट करून नॉर्म्सप्रमाणे सोडणं हे समुद्रात गरजेचं असतं. म्हणून ते समुद्रामध्ये कसं असतं, केमिकल आणि फार्मास्युटिकल जी आहे ना, म्हणजे फॉर्म्युलेशन सोडून API इंडस्ट्री असते, ही जर तुम्हाला काढायची असेल ना, तर सर्वप्रथम तुम्ही MIDCकडे जेव्हा प्लॉट घेता, तर तुम्हाला एक एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घ्यावं लागतं. बरोबर. ते एन्व्हायरमेंट क्लिअरन्समध्ये काय असतं, की तुम्हाला प्री मान्सून आणि पोस्ट मान्सून स्टडी आणि एक कन्सल्टंट नेमावा लागतो. ही स्टडी करून ती जमा केली, हे एक वर्षभराचं प्रोसिजर आहे. म्हणजे तुम्ही हा EC घेतलं, EC घेईपर्यंत तुम्हाला बांधकाम करता येत नाही. कारण तुम्ही बांधकाम केलं तर दॅट्स अ क्रिमिनल ऑफेन्स. ते झाल्यानंतर मग तुमचं एक SSI रजिस्ट्रेशन तुम्ही सायमल्टेनियसली घेऊन ठेवू शकता. मग त्याच्यानंतर तुम्हाला फॅक्टरीचं जे लायसन्स आहे ते तुम्ही घेऊन ठेवू शकता. तुमचे प्लान तुम्ही MIDCकडे अप्रूव्ह करून ठेवू शकता. हे ECचं जे 1 वर्ष जे आहे ना, यामध्ये हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, ह्या सगळ्या परमिशन्स तुम्ही घेऊन जर ठेवल्यात आणि EC आली की तुम्ही चालू केलं, तर तुमचं साधारण 1 वर्षभरामध्ये युनिट तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता. महाराष्ट्र राज्य सरकारकडून अशा प्लांट्ससाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? आता महाराष्ट्र राज्य सरकारने बऱ्याच फॅसिलिटी दिलेल्या आहेत. तुम्ही जर आता आमच्या चिपळूणला जर तुम्ही आलात लोटे परशुराम, तर तो जो एरिया आहे तो डी झोन खाली येतो. मग त्या डी झोनमध्ये त्यांनी बऱ्याच फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. हल्ली कॅश इन्सेंटिव्हच्या ऐवजी ते तुम्हाला ज्या इन्सेंटिव्ह देतात ते तुम्हाला तुमच्या GST आणि SGSTमध्ये देतात. काही ठिकाणी तुम्हाला इनडायरेक्ट काही इन्सेंटिव्हज असतात त्या मिळू शकतात. बरोबर. ह्या इन्सेंटिव्ह ज्या आहेत बेसिकली त्याच्या व्यतिरिक्त ना, आपण जो फायनान्स सोर्स आहे तो बँकेवरती उभा राहावा. कारण हल्ली MSME आणि SSIसाठी बँक्स पण बऱ्याच प्रमाणामध्ये लिबरलायझेशन पॉलिसीखाली फायनान्स करतायत. नवीन उद्योजकांसाठी या इंडस्ट्रीमध्ये काही काउन्सिल्स आहेत का? आता तुम्हाला सांगतो बघा, आता आमचं केमॅक्सिल एक्सपोर्ट प्रमोशन बॉडी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आहे. फार्मॅक्सिल म्हणून आहे, जी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सखाली येतं. तर आता ही जी आमची काउन्सिल्स आहेत ना, ही बेसिकली काउन्सिल इज अ कॅपॅक्स आणि हे किती किती छोटं कॅपॅक्स आहे माहिती आहे का? हे MSMEला आणि स्मॉल स्केलला आम्ही 4,000 ते 5,000 रुपये वर्षाला घेतो आणि आम्ही त्याला त्याची मेंबरशिप देतो. आता ह्या मेंबरशिपचा ॲडव्हान्टेज काय असतो? त्या उद्योजकांनी काउन्सिलला रेग्युलरली व्हिजिट करणं. आता केमॅक्सिलकडे तुम्ही जर व्हिजिट केली तर आमची स्वतःची लायब्ररी आहे. आमच्या लायब्ररीमध्ये आपल्याला इतक्या गोष्टी मिळू शकतात, की एखाद्या कंट्रीमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचा जर असेल तर तिकडे काय फंडामेंटल्स लागतात, रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे, सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला कंट्री वाईज आम्ही देऊ शकतो. एवढा आमच्याकडे पूर्ण बायबल आहे आणि त्या तुम्ही एकदा नीट वाचल्या, की तुम्हाला कळतं की आपण कसं जावं. नवीन उद्योजकांनी ओळखी वाढवण्यासाठी काय करावे? आम्ही काय करतो, आम्ही बायर सेलर मीट्स करतो. आता बायर सेलर मीटला इंडस्ट्रीचे लोकं तिकडनं येतात. एका वेळेला अशा प्लॅटफॉर्मवर तुम्ही 100 बायरना भेटू शकता. आता तुम्ही मला सांगा, तुमची इन्व्हेस्टमेंट ही ₹1,00,000ची आहे आणि दुसरी इन्व्हेस्टमेंट आहे ते तुमचं व्हिजिटिंग कार्ड आहे. तुम्ही तिकडे 100 लोकांना भेटता. 100रांना तुम्ही कार्ड द्या. प्रत्येक वेळेला ना तुम्हाला तो कार्ड घेईल तेव्हा तो विचारेल ना, की "तू आलास, मग तुझ्याकडनं मी का घेऊ?" मग आपलं त्याला एक स्पेसिफिक गुपित सांगायला पाहिजे. आपलं स्किल, की "सर मी एंटरप्रेन्योर नवीन आहे. मी टॅलेंटेड आहे. माझी इच्छा आहे बिझनेस करायची. मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट डॉक्युमेंटेशनचा देऊ शकतो. मी कन्सिस्टंटली सप्लाय करीन, क्वालिटी देईन, की तुम्ही कार्ड घेऊन तिकडनं आलात. तुम्ही आल्यानंतर आपण काय विचार करतो, "अरे मी गेलो ₹1,00,000 खर्च करून आलो, 100 कार्ड घेऊन आलो." बिझनेस नाही मिळाला. पण 2 मिनिटं शांत बसा आणि असा विचार करा पॉझिटिव्ह मनाने, माझ्याकडे असं काय स्किल आहे, की मी आत्ता ₹1,00,000ची इन्व्हेस्टमेंट करून आलो, समोर बसलो आणि म्हटलं, की मी तुला माल देईन आणि तो माल घेईल. हे काय ग्रॉसरी मार्केट नाही ना.
समोरच्या माणसाला पण मी काय कॅपेबल आहे, माझी काय क्वालिटी आहे हे दाखवायला वेळ लागेल. मी अपसेट नाही होणार. मी त्याच्यामागे फॉलोअप करेन. तुमचे त्याला 5-25 ईमेल जाणं आणि फॉलोअप करणं, शेवटी त्या माणसाला कळलं, अरे हा माणूस मला 50 ईमेल करतो म्हणजे ही इज रिअली इंटरेस्टेड इन बिझनेस. मग तुम्हाला ॲटलिस्ट त्या 100 मधले 2 क्रॅक करता येतील.